मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहे। त्यांचा उद्यापासून शांतता रॅलीचा दुसरा टप्प्याला सुरुवात होणार आहे सोलापूरपासून। पाटील, दुसरा टप्पा सुरुवात होतोय, काय उद्देश आहे आता शांतता रॅलीचा? इकडे आपण बघितलं तर महाराष्ट्राचं वातावरण पूर्ण ढवळून निघतंय, तुमच्यावर चारी बाजूने टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। नाही, मी काय चुकीचं करतोय मला याचं उत्तर मिळायला तयार नाही। नेमकं झालंय काय, मी काय केलंय की तुम्ही ज्या चारी बाजूने मला घेरायचा प्रयत्न केलाय, बरं सत्ताधारी पक्षाचं न्यायदान करण्याचं काम असतं। शेवटी तुम्ही राजे आहेत, आज राजा म्हणलं जात असतं तुम्हाला। राजाला दया असली पाहिजे कधी पण। जनतेचा आक्रोश काय, जनता काय म्हणते याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। तुम्ही मला घेरायचं कारण काय? मी गोरगरिबाचं काम नाही करायला पाहिजे का? तुम्ही सत्तेत आला, तुमचा उद्देश काय आहे की या जनतेचे प्रश्न आपण सोडू म्हणून तुम्ही सत्तेत आलेला। तुम्ही जनतेला सांगितलेलं आहे राज्यातल्या की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही तुमचे प्रश्न मार्गी काढू। मग मला विदर्भातला शेतकरी असत, त्यांच्या आत्महत्या प्रचंड व्हायला लागल्या, ती जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे त्यांचे प्रश्न मार्गी काढण्याची। मराठवाड्यातल्या मराठ्यांना पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या लाईटचा प्रश्न आहे, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या पिकाच्या मालभावाचा प्रश्न आहे, किंवा आपल्या खानदेश विदर्भ असेल तिकडं नाशिकचा पट्टा असेल तिकडं कांद्याचा प्रश्न आहे। जे जे प्रश्न आहेत, तुम्ही का आलात की तुम्ही जनतेला शब्द दिला होता किंवा तुम्ही त्यांना विश्वास दिला होता की सत्तेवर आम्ही आल्याच्या नंतर आम्ही तुमचे प्रश्न मार्गी काढू, तुमची जबाबदारी होती ना। तसं मी माझ्या समाजासाठी लढतोय। तुम्हाला अडचण काय माझी? तुम्हाला असं वाटतंय का माझा समाज मोठा होऊ नये? कोणचं राज्य चालवता तुम्ही? तुमची जर भावना आहे सामान्य जनता मोठी झाली पाहिजे, तीच माझी भावना आहे। माझं म्हणणं एवढं फक्त आहे की माझ्या समाजाला आरक्षण देऊन मोठं करा, कारण ती पूर्वीपासून आरक्षणात। आज पोरांना शिकवायला किती पैसा लागतो ही भावना तुम्हाला नाही कळणार, कारण फीस तुम्ही नाही भरल्या। तुम्ही श्रीमंत मराठी असतील किंवा तुम्ही श्रीमंत राजकारणी असाल, तुमचे पैसे न भरता एका फोनवरती ऍडमिशन होते फुकट, किंवा तुम्हाला बळच नेलं जातं तुमच्या मुलांना आमच्या शाळेत आमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्या म्हणून। आमच्या गोरगरिबांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या। आम्ही कुठून पैसे आणतोय, त्यांनी किती कर्ज काढला सर, ते कर्ज फेडण्यासाठी त्याला काय करावं लागलं असं, त्याने ना कधी चिखल बघितला ना कधी रात्र बघितली। मुलं आपल्या वाट्याला आलेलं कष्ट मुलाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, ही भूमिका प्रत्येक राज्यातल्या आईबापाची। मग त्या आरक्षणापायी जर पोरांना मरायची वेळ आली असत, ह्या भावना जर तुम्हाला कळत नसतील तर त्या भावनेसाठी मी लढतोय। गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत मराठ्यांचे म्हणून मी लढतो। तुम्हाला इतकं वाईट वाटायची काय गरज आहे? आणि तुम्ही मला इतकं घेरणार, इतकं माझ्या विरोधात तुम्ही षडयंत्र चालला लागलात, एवढा सापळा रचलाय, इतके मंत्री माझ्या विरोधात उतरवलेत तुम्ही, हे मराठा समाजाला समजायला लागले। म्हणून मराठा समाज लाखाच्या संख्येनं आता बाहेर पडला। सरकार जर माझ्या बाजूने नसेल तर माझ्या समाजाने ठरवलंय की आम्ही तुमच्या बाजूने ताकते नाही। हातातले कामं फेकून मराठी रस्त्यावरती आले। तुम्हाला उद्या सोलापूरला दिसन, सोलापूरचा एकही मराठा घरी झोपल्याला दिसणार नाही तुम्हाला। खानदानी मराठा सगळा सोलापुरी शहरात असणार आहे ताकतीनं। ना मुसळधार पाऊस असला तरी रस्त्यावर उभा राहणार आहे, आणि कडक ऊन असलं तरी उभा राहणार आहे। पाटील, कुठेतरी विधानसभा लढायची तुम्ही घोषणा केली, त्यामुळे काही टीका होती का तुमच्यावर, असं काही वाटतंय? नाही, मला नाही वाटत की कुठं विधानसभेची घोषणा केली म्हणून, कारण माझी भूमिका स्पष्ट आहे। तुम्ही आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं। मला असं वाटतंय की सरकारला खोटं बोलायचंय, आणि ते खोटं बोललेले त्यांना आता पचवायचं आहे। ते मग कसं पचवायचं तर ते सरकारला लक्षात येत नाहीये। ते सरकारला आता खोटं पचवायचं म्हणून सरकार एक काम करायला लागलंय की ते खोटं रेटून न्यायला लागले। म्हणजे बघा, खोटं काय पचवायचंय त्यांना, काय दडवायचंय। राजकारणाकडे आम्ही चाललोय म्हणून नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। राजकारणाकडे आम्ही का चाललोय हे त्यांना माहिती, ते देत नाहीयेत म्हणून आम्ही चाललोय, दिलं तर जाणार नाहीयेत। पण त्यांना खोटं काय पचवायचंय की मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले ते त्यांचे त्याने देणं होत नाही। म्हणजे इथं मराठ्यात प्रचंड रोष आहे आता, कारण इथं काय पक्षाचा भेदाभेद नाहीये। इथं भाजपचा जरी मराठा असला तरी त्याला आरक्षण लागणार आहे। त्याला माहिती पक्ष म्हणजे आपलं पोरग मोठं होणार नाही, पक्षाचा नेता म्हणजे आपलं पोरग मोठं होणार नाही किंवा नोकरीला लागणार नाही। आरक्षण मिळालं तर मग आपण कोणत्याही पक्षात असलो तरी आपल्या कुटुंबाचं वाटोळं नाही होणार। आरक्षणापायी तो उच्च शिक्षण घेणारे नोकरीला लागणार। इथं असं नाही ना की शेतकरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि पक्षातल्या मराठ्यांना मिळणार नाही। हे भाजपच्याही मराठ्यांच्या आता लक्षात आलंय की आपलं वाटोळं कायमचं होत आलंय। आता भविष्याचं कल्याण करायचं असलं तर आरक्षण घ्यायला लागतंय। मग आता आरक्षण देऊ म्हणले ते देत नाहीत, हे आता मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या लक्षात आले। हे त्यांना आता खोटं बोललेलं लपवायचंय आणि माझ्यावर टाकलायचं। दुसरं की धनगरांना आरक्षण ती देऊ म्हणली होती,
तिथंही उघडे पडलेले. त्यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही धनगरांना आरक्षण देऊ. आता त्याला 10 वर्ष झाले, म्हणजे धनगरांनाही आरक्षण दिलं नाही. मग आता खोटं काय बोलावं? 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा, कायकडी समाजाचा, राजपूत समाजाचा करायचा, मुस्लिमांनाही आरक्षण दिलं होतं. मग हे जे खोटं बोलण्यात आलं, मग आता करायचं काय? तर माणूस शेवटी काय करतो माहितीये का? उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा एखाद्या शेताच्या शेजारी आपली जमीन 2 एकर निघाली, आता ती त्याच्याकडे निघाली, त्याला खायची सवय लागली. आता निघाली म्हणल्यावर ते देणार नाही, मग शेवटी तो काय करणार? नाही द्यायची म्हणल्यावर भांडणं करणार. तसं सरकारचं झालंय आता. मराठ्यांना आता खोटं बोलायचंय, आरक्षण आपण देऊ शकत नाहीत, मग करा भांडणं. म्हणून हे 4-5 माकडं उतरिले. हे मराठ्याला पुरणार बी नाही. ते 4-5-10 जण आहेत ना, मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर हे ते लोणचं खाल्ल्यासारखं मराठ्यांना पुरणार बी नाही. ते कुंकड उडून जाते, माहित बी नाही होणार. मराठ्यांच्या लक्षात आलंय की याला घेरायचं काम सुरू केलंय, उघडं पाडायचं काम सुरू. मराठी टाकतील रस्त्यावर आले. ते जितकं करतील तितकं माझ्या फायद्याच व्हायला लागलं, माझ्या समाजाचा फायद्याच व्हायला लागलं, तितका माझा समाज ताकदीनं रस्त्यावर उतरला. पाटील, एकीकडे तुम्ही आरक्षणासाठी मोठी लढाई लढताय, दुसरीकडे राज ठाकरे असं म्हणतात की आरक्षणाची गरज नाही, फक्त जातीत माती भडकवण्याचं काम सुरू आहे. याबद्दल काल धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये मुक्काम होती ते मराठा बांधवांनी घेराव घातला, ठिय्या आंदोलन पण केलंय. त्यानंतर राज ठाकरे असं म्हणालेत की मी मनोज जरांगे पाटील यांशी चर्चा करणार आहे. म्हणून काही चर्चा झाली का? काही निरोप आला का? काय माझं मराठा समाजाला एक म्हणणं आहे की आपल्या राज्यात कुठंच आंदोलन सुरू नाही. धाराशिव असेल किंवा कुठेही असो, आपल्याला आंदोलन नाही करायचं. यांच्या दारात का जायचं? आपण काय नोकर आहे का त्यांची? त्यांच्या दारात नाही जायचं आपण, गरज नाही. आपल्या मराठ्यांच्या दारात आले पाहिजे, आपल्या गरीब मराठ्यांच्या चपला सकट पाय पडले पाहिजे. ही शक्ती आपल्याला मराठ्यांची तयार करायची. राज्याची पावर ही मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे. गोर गरीब मराठी यांनाच किंमत मिळाली पाहिजे, यांचीच प्रतिष्ठा वाढली पाहिजे. आपण यांच्याकडे का जायचं? काय विचारायचं त्याला? ज्याला काय माहितच नाही त्याला काय विचारून उपयोग आहे? आणि श्रीमंत लोकांना आरक्षण म्हणजे काय हे कधीच नाही कळणार, कारण त्यांना जे वैभव मिळालंय ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे मिळालेलं. हे जे आज येशीत बसतात ना, माझ्या गोरगरीब मराठ्यांनी यांना मतदान केलं म्हणून यांना हे वैभव ऐश्वर्य बघायला मिळतंय. त्यामुळे त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार. त्यामुळे त्यांना विचारून उपयोगच नाही. आणि राज्यात आपले आंदोलन पण सुरू आहे. उगाच शक्ती खर्च करू नका आपली कुठं पण, गरज नाही कोणाच्या दारात जायची. ज्या दिवशी जॉब विचारायची वेळ आहे ना, आपल्या मराठ्याच्या मनगटात खूप दम आहे. ते मुंबईत घुसून, घरात घुसून यांच्या गचुऱ्याला धरून जॉब विचारते. त्यांच्या ते दम आहे तेवढा. दम धरा, संयम धरा, शांत राहा. माझा मराठा समाजात सांगणं की शांत राहा, तुम्ही संयम धरा, सगळं व्यवस्थित करणार आहेत मराठी. पाटील, त्यांचा काही निरोप आलाय का? बोलणं झालं का? याबद्दल काही निरोप आलाय का तुम्हाला? ते तुम्हाला संवाद साधणार होतं तुमच्याशी असं त्यांनी जाहीर केलं होतं. नाही नाही, काही निरोप नाही, काही नाही, आल्यावर बघू. प्रकाश आंबेडकर जे ते असं म्हणतात की जर जरांगे पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांचा माणूस आहे असं म्हणजे होईल ते फिक्स. ते तर आधी म्हणत होते मी ते याच आहे, हा ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा. आता झालो की शरद पवारचं पंचायतच झाली. मी काय मला ते मिळत लागा नाही आता. चला ठीक आहे, कारण त्यांचा आदर करतो आम्ही, त्यांना नाही उत्तर दिलं आणखी आणि देणार पण नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्या महामानवानं घटना दिली त्यांचे ते वंशज आहे आणि त्यांचा अभ्यास पूर्ण आहे. त्यामुळं आपण पाठीमागे त्यांचा आदर करतो, आपण पुढे त्यांचा आदर केला पाहिजे आणि मी तरी करणार आहे. फक्त माझं एक भावना आहे, मी ते 2 दिवसापासून सांगतोय की सामान्य जनतेची भावना जी आहे मी ती तुमच्यापर्यंत सामच्या माध्यमातून आता पोहोचवतो. सामान्यांचं म्हणणं आहे एवढी संधी आली, कोणाच्या तरी लाटा येतात, म्हणजे इथून पाठीमागं कोणत्या तरी पक्षाची आली, कोणत्या तरी नेत्याची आली. ही 70-75 वर्षातली पहिली लाट आहे की गोरगरिबांची लाट आली. मग इथं गरजवंत मराठ्यांना, वंचितांना, दलितांना, 12 बलुतेदारांना, मुस्लिमांना न्याय मिळण्याची संधी, गोरगरिबांना सत्तेत जाण्याची संधी आली. तर जे गोरगरिबांचे काम करणारे नेते यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे अशी सामान्य लोकांची सध्या भावना. त्या भावनेची त्यांनी सगळ्यांनी कदर करावी एवढीच आशा आहे आम्हाला. बाकी निर्णय तुमचा, आम्ही सामान्यतः लढणार आहेत आणि मी आरक्षण तर उभीतूनच घेणार आहे, कोणी बी आडवा आहे म्हणत. पाटील, खरं तर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट तुम्ही जे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेणार आहे, त्यांना कागदपत्र काढण्याचं तुम्ही आवाहन केलं. पण पाटील, आपण लोकसभेला जर बघितलं तर अनेक उमेदवारांची जी आहे, म्हणजे अनेक उमेदवार एका मतदारसंघामधून इच्छुक होते. यावेळेस जर तसं काही झालं तर मग कसं करायचं विधानसभेला? नाही नाही, तसं होणार नाही. का होणार नाही? तर सगळ्याची मनस्थिती पक्की झालेली आहे आता. ह्यावेळेस यांना पायाखाली घालायचं मनस्थिती झाली. हा, इच्छुक असतील हे बघा, आणि असलं सुद्धा पाहिजे. या मताचा मी पण इच्छुक असला पाहिजे, त्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत.
पण समाजाचं वाटोळ होईन असं पाऊल कोणी नाही उचललं पाहिजे. शेवटी जर सगळ्याच्या मताने एक ठरला तर फायनल, चला जाऊ द्या. आपल्याला काय आयुष्यात तेच होतं का? मग आपण काय आयुष्यात आमदार मंत्रीच होणार होतो का? खासदारच होणार होतो का? आलं ना मराठ्यांच्या ताकदीच्या नशिबानं, तर दिला ना एक, तो फायनल राहणार आहे सगळ्यांसाठी. आणि तरी नाही ऐकलं तर त्याचा अर्थ असा निघणार आहे की ह्यो फक्त त्याच्या स्वार्थासाठी इथं होता, त्याला उमेदवारच व्हायचं होतं म्हणून होता. याला मराठ्यांशी देणं घेणं नाही. मी काय सांगतो, इच्छुक असलाच पाहिजे, नाही असं नाही. पण ज्यावेळेस ठरलं जातं की आता हाच एक, कारण एकालाच राहावं लागणार आहे, तरीही तो राहणार असला तर तो मराठ्यांसाठी नव्हताच. तो इतक्या दिवस किंवा आता जी त्याची ओढत आहे ती फक्त त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होती. त्याला आमदारच व्हायचं होतं किंवा खासदार व्हायचं होतं म्हणून होता. कारण त्याला समाजानं दिलेला माणूस मान्यच नाही, त्याला तो स्वतःच मान्य, याचा अर्थ तो स्वार्थी. आणि ज्याला समाजासाठी काम करायचं त्याला काही देणं घेणं नाही. इच्छुक असणार पण देणं घेणं नाही, त्याला काय देणं घेणं नाही. समाजासाठी होऊन जाऊ द्या, एवढ्या वेळेस आम्ही मागे सरकतो. तसं ह्यावेळेस प्रत्येक जण मागे सरकणार, इच्छुक खूप असणार आहे, प्रत्येक जण मागे सरकणार. म्हणून मी सगळ्यांना सांगितलंय 29 तारखेला जर लढायचं म्हणले तर टायमाला कागदपत्र काढायचे धावाधाव होईल, आत्ताच काढून ठेवा. पण याचा अर्थ असा नाही, तुम्हाला निवडणुकीला लागणारे, उमेदवारीला अर्ज भरताना लागणारे कागदपत्र काढायचे सांगितले, याचा अर्थ असा नाही की तुम्हीच उमेदवार आहे. तुम्हाला ते समाजासाठी कागदपत्र वायाला गेलेत असं म्हणलं तरी चालत. पण ऐन टायमाला जर ठरलं तर फॉर्म भरायला सुद्धा अडचण येऊ नयेत. म्हणून आतापासूनच तयारी करा. हे मी सांगितलेलं खरंय, पण हेही त्याबरोबर सांगितलंय उमेदवार एकच असणार आहे, सगळ्याला तो मान्य करावा लागणार आहे. आणि तुमचे कागदपत्र वायाला गेले तरी चालतील, फक्त टायमाला अडचणी येऊ नयेत म्हणून आपण तयारी करायला लागलो. कारण आपण बेसावध असून, कारण आपल्याला लय मोठमोठ्याल्या चट्ट्या संघ खेटायचं, लय मोठमोठ्याले दरोडेखोर आहेत. बारीक चिल्लर चोऱ्या करणारापासून पाकिट मारापासून सगळे सरकारने जमा केलेले. तर सगळ्यात मोठा दरोडेखोरा पोथ मोठमोठ्याल्या टोळ्याचा, सगळे चोट्टेच आहेत त्यांच्यापेक्षा. कारण ह्या चोट्ट्याला खेटायचं आपल्याला. त्याला कोणता चोर म्हणते ते, म्हणजे ते चोर आहेत ते नाही, त्याला वेगळा चोर असतो. मी आता ध्यानात आलो, सांगा. पाटील, काही आजी माजी आमदार तुमच्या संपर्कात आहेत का, की जर ठरलंच लढायचं तर सगळे नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे, की काही आजी माजी आमदारांना पण संधी मिळू शकते? आणि लाट गरीबाची, इथं गरीबच राहणार ना, सगळे गरीबच राहणार, इथं गरीबाची लाट आहे. पण शेवटी निर्णय समाजातला, मतदारसंघातल्या लोकांना विचारून घेतला जाणार आहे की हा अमुक माणसं आहेत, इतके जण आहेत, यातला कोण द्यायचं. शेवटी समाजाच्या हातात खूप काही राहणार आहे. त्यामुळं आजी माझी येत आहेत, त्यांच्या बी काय भावना आहेत, पण जो ठरल त्यांच्या ह्या पण भावना आहेत. जो ठरल त्याच्या मग आम्ही सुद्धा उभा राहू, हे सुद्धा भावना आहेत त्यांच्या. असं काय नाही की त्यांनाच द्या असंही म्हणणं नाही. आणि त्यांचं येणं इच्छुक म्हणून काय चूक नाही. उलट ही मराठ्यांची दहशत आहे म्हणायचं, गोरगरिबाची. ही डर आहे मराठ्यांचा की सर्वसामान्य पुढे शेवटी हात टेकावं लागले. आणि हे स्वप्न होतं आमचं, गोरगरिबांच्या पाया पडल्या पाहिजे, आणि ते दिवस आले. पाटील, खरं तर तुम्ही 2 दिवसापूर्वी असं म्हणले होते की एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे, पण त्यांना सरकारमधलं कोणतरी ही सगळे सोयरीची मागणी जी ती पूर्ण करू देऊ शकत नाही. आमचा एकनाथ शिंदेवर विश्वास आहे असं तुम्ही म्हणाले 2 दिवसापूर्वी. तर एकनाथ शिंदे यांना कोण हे सगळे सोयरीची मागणी पूर्ण करू देत नाही सरकारमध्ये? सरकारमधले त्यांचेच लोक आहेत ना, काही त्यांचेच लोक आहेत. फडणवीस साहेब सुद्धा आहेत, बरेच जण आहेत ते करू देत नाही. आम्ही म्हणतोय हे पहिल्यापासूनच की शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, पण आम्ही म्हणतोय त्यांना करू देत नाहीत, हे सुद्धा म्हणतोय आम्ही. याचा अर्थ पण असा नाही की आम्ही त्यांची स्तुती करायला लागलो म्हणजे त्यांनी बी देऊ नये, असं बी नाही. त्यांनीही दिलं पाहिजे. नसता मी कोणाचाच नाहीये, मी समाज सोडून कोणाला काही समजत नाही. इथं समाज मालक आहे, आणि समाजाला धोका देणारा ते आमचा कोणताच नेता असू शकत. आणि हे समाजालाही माहिती. इथं रोज शेकडून येतात, समाज फोटो बघतात ते, त्यांना पक्का माहिती आहे इथं किती गेले किती आले तरी कोणाच होत नाही, हे समाजाचं राहत आहे. कारण मी तेवढा समाजाचा विश्वासघात करणार नाही, हे समाजाला पक्का माहिती. त्यामुळे येत जात राहतात, हे येणारच जाणार, त्याबद्दलच काय दुमत नाही. परंतु शिंदे साहेबांना जसं मराठा समाजाची भावना आहे, त्या भावनेत सुद्धा त्यांनी कदर केली पाहिजे, आणि ते दिलं पण पाहिजे. की नुसतंच मग ते काय म्हणतात ना, समाजाने केली स्तुती आणि तुम्ही काहीच नाही केलं, त्याचा काय अर्थ नाही होणार, काहीच अर्थ नाही. त्यांनी जबाबदारीनं दिलेले शब्द पाळले पाहिजेत आणि दिलं पाहिजे. कोणीही आडवा आला तरी.
हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. खरं तर उद्यापासून शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात होतोय. उद्या सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट विधानसभेला जे निवडणूक लढणारे इच्छुक आहेत त्यांची कागदपत्राची छाननी किंवा त्यांच्या मुलाखती देखील होणार आहे. आणि 29 ऑगस्टला महाराष्ट्रातील मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. आणि 29 तारखेला विधानसभा निवडणूक लढवायची की पाडायची हा निर्णय होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.